तिच्या गळ्यात किती सोनं नाणं असतं, माझ्या गळ्यात असं फुटकं मनी. आताच्या आता आपण जाऊन आईंना विचारायचंय. काही केलंच नाही त्यांनी आपल्यासाठी. आता काय करू मला समजत नाही बघ. आई तुम्हाला फक्त एवढंच सांग, तू काय केलंय माझ्यासाठी? तुम्हाला जन्म दिला हेच मोठं काम केलंय मी. काय झालं तुम्हाला रडायला? आई काय झालं? आई तुम्हाला म्हटलं तू माझ्यासाठी काय केलंस? तू दोघं पोरांमध्ये भेदभाव केलास. याच्या सगळ्यात जास्त जमीन नावावर काय माहितीये का? उद्या हा दारू पिऊन विकून खाईन म्हणून याच्याकडे जमीन कमी आहे. नाही तर नोकरी असताना मला एवढी जमिनीची काय गरज आहे? चुकलो आई, माझ्याकडून लई मोठी चूक झाली. रम्याकडे जाऊन कामाचं बघावं लागन. अहो हा कुठे चालला तुम्ही? अगं जरा कामाचं बघून येतो ना, कुठं रोजन लागतंय का. तुम्ही ना दुसऱ्यांकडे ना रोजंदारीनेच काम करा, स्वतःच काही सुरू करूच नका. आता काय करू मी? ह्याच्यातच आपले दिवस चाललेत. किती दिवस राहायचं आपण या झोपडीत? हा, तुमच्या त्या भावाकडून शिका ना जरा, कसा बंगल्यात राहतोय तो. त्याला काय बोलून उपयोग आहे का? तेच तर, तुम्हाला पण काही बोलून उपयोग नाही, त्याला पण काही बोलून उपयोग नाही. खरं तर या गोष्टी ना तुमच्या आईंना कळायला पाहिजे होत्या. त्याला जाणीव नाही ग. लहान असताना मी पण त्याच्याकडे काहीतरी लक्ष घातलं असेल ना, पण आता नोकरीला लागलाय, करतोय माझ्या भाऊ राहतोय झोपडीत. मग आता काय ठरवलंय? का झोपडीतच राहायचंय आपण? एकदा आईला बोलून बघितलं पाहिजे. तेच तर म्हणते मी तुम्हाला, आईंना बोललं पाहिजे आपण. आत्ताच आपलं लग्न झालंय, शोभतं का त्यांना हे आपल्याला असं झोपडीत ठेवायला? मलाही नाही आवडत तुला झोपडीत ठेवायला. तेच तर, तिच्या गळ्यात किती सोनं नाणं असतं, माझ्या गळ्यात असं फुटकं मनी. कसं वाटत असेल मला? याचा विचार केला तुम्ही? कळतंय ग मला सगळं, पण ह्या परिस्थितीसमोर सगळ्यांना झुकावं लागतं. आणि तू काळजी नको करू, आपले पण दिवस बदलतील. काय दिवस बदलणार आहे आपले? आत्ता बदलले, ह्या पुढे काय बदलणार आहे? आता तो नोकरीला लागला, कमवतोय, घरदार बांधलंय, आपल्याला नोकरी नाही. आता काय मग का अख्खा आयुष्य काढायचंय झोपडीमध्ये आपण? हा, अहो तुम्ही मोठे आहेत घरचे आणि तो लहाना, तरी त्याने एवढा मोठा बंगला बांधलाय. आता काय करू मला समजत नाही बघ. काय करू समजत नाही म्हणजे? हा, तुमच्या आईला जाऊन विचारा माझ्यासाठी काय केलं ते. हो, तुमचा तो लहान भाऊ, त्याने मोठा बंगला बांधला आणि त्या बंगल्यात तुमची आई बी राहते ना, आपण असं झोपडीत राहायचं वय? हा, मला काय नाही सांगायचं तुम्ही. आताच्या आता आपण जाऊन आईंना विचारायचंय. काही केलंच नाही त्यांनी आपल्यासाठी. चला, काय तोंड बघत बसलाय? अगं आईला कसं विसरायचं? तू माझ्यासाठी काय केलंय? मला जन्म दिला हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि तू टेन्शन न घेऊ, एक दिवस मी बी बंगला बांधीन. हा, तुमच्याशी ना काहीच होणार नाहीये, मला चांगलंच माहितीये. त्यापेक्षा ना मीच विचारते त्यांना जाऊन. अगं तू कशाला? मीच विचारतो माझ्या पद्धतीने, परत वाढाय नको काय. मग कधी? चला आताच विचारू. चालते, चल. चला. आई बोल ना बाळा, काय झालं? नाही, जरा महत्वाचंच बोलायचंय. इतके दिवस बोललो नाही, पण आज बोलायची वेळ आली. आई का ग अशी वागलीत आमच्यासोबत? सगळं बारक्याच्या घशात घातलं. हा, मी राहतोय झोपडीत, तुला काय त्याचं घेणे देणं नाही ना? अरे रवी, असं का बोलायला लागलास तू? आणि मला दोघे सारखेच आहेत. कायचे दोघे सारखे? माझ्या वाट्याला दिले तू तुकडा. हा, तो नोकरीला आहे, त्याच्या वाट्याला दिली जमीन. अरे हे बघ, त्याने त्याच्या कष्टाने मिळवलेले. आम्ही जमिनीत भेदभाव केलाय का? जेवढी त्याच्या वाटेला त्याला दिली, तुझ्या वाटेला आहे तेवढी तुला दिली. मी काय भेदभाव केलाय? एवढंच होतं तर माझ्यासोबत येऊन राहायचं ना, त्याच्याकडे जाऊन काय राहते. अरे हे बघ रवी, तुझी परिस्थिती आहे का तशी? त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे. उद्या काय माझं दुखलं खुपलं का आहे का तुझ्याकडे? त्याच्याकडे आहे, तू मला लगेच दवाखान्यात नेईल. बाकी काही नाही. असं तू मनात काही विचार आणू नकोस. हे बघ, मला दोन्ही माझी पोर आहेत, दोन्ही मला सारखेत. म्हणजे त्याच्याकडे पैसा आहे म्हणून मी त्याच्याकडे राहत नाही, तुझ्याकडे पैसा नाही म्हणून तुझ्याकडे राहत नाही. पण तू मला दुखणं भागणं करेन रे, तू करशील का? तुझ्याकडे नाही आहे तेवढं. बरोबर आहे ना, तुला झोपडीचा त्रास कसा सहन होईल ना? अरे नाही रे रवी, असं विचार करू नकोस तू, खरंच करू नकोस. अगं तुला एवढं तरी कळायला पाहिजे होतं, लग्न झालंय पोराचं. हा, त्याच्या बायकोचं कसं हाल होत असतील. पण नाही, तुला काय घेणं देणं नाही ना.
हे बघ रवी, तू चुकीचा विचार करतोस. माझ्या मनात असं काही बी नाही बघ. आई तुम्हाला फक्त एवढंच सांग, तू काय केलंय माझ्यासाठी? काय केलं हे तुम्हाला विचारतोस? अरे तुम्हाला जन्म दिला हेच मोठं काम केले मी, आणि तू त्याची बरोबरी करतोस ना. अरे तुझ्या वेळेस तरी तुझे वडील होते रे, पण त्याच्या वेळेस वडील सुद्धा नव्हते. तुझी तरी हौस करायला वडील होते, तुझी हौस केली त्यांनी, पण त्याच्या हौसाच्या वेळेस नव्हते रे ते. कसे दिवस काढले मला माहिती, काय हालापेष्ट झाले ते माझ्या जीवाला माहिती. मला तुम्ही दोघेही सारखे रे, दोघेही सारखे मला तुम्ही. परत असं म्हणू नकोस माझ्यासाठी तू काय केलंस. अरे तुझ्याकडे पैसा नाही असं म्हणून मी तुझ्याकडे राहत नाही बाळा. त्याची आहे ऐपत, उद्या काही कमी जास्त झाली तर तो बघेल मला. माझा हेतू असा नाही की तू गरीब आहे म्हणून मी तुझ्याकडे राहत नाही. आईला रे दोन्ही पोरं सारखे असतात रे. आई तू रडू नको, कशाला रडतीये? जाऊ दे, नको जास्त विचार करू माझा, तुझा. काय बघताय तिकडं? हा, खरं तर माझं चुकलं. मी चौघच म्हटले तुम्हाला आईंना बोला म्हणून. खरं तर तुमच्या भावाला बोललं पाहिजे. अगं आताच आई रडून गेली, आता भावाशी वाद घालू का? मग काय असंच मुद्दे बसायचं का आपण? हा, आपल्याला आपला हक्क भेटला पाहिजे का नाही? अगं कशाला वाद? वाद काय वाद? मग काय असं झोपडीत राहायचं आपण? हो, त्याची बायको बघा किती सोनं नाणं घालून फिरती. मला नाही वाटत का हो माझ्या बिघाडात असलं पाहिजे, मी पण असं मिरवलं पाहिजे. मला पण काहीतरी वाटत असेल ना. माझा विचार करा ना जरा तुम्ही. तू ऐकायचीच नाही, चल. होय हो, ऐका ना, बोल. म्हणलं तुम्हाला आता 8 दिवस सुट्टी आहे, तर मग माझा असा विचार होता की आईंना घेऊन आपण कुठेतरी फिरायला जाऊ ना. अगं एकतर मला वर्षभरातून सुट्टी मिळते का नाही. आता 8 दिवस सुट्टी मिळाली तर किमान आराम तर करू दे. आणि त्याच्यात अजून 4 ते 5 कामं पेंडिंग आहेत. ते आईच्या नावावरती एक पॉलिसी करायची मला, ते करून घेतो. आराम करायची दिवस आता करू दे आराम. कुठं फिरायला जाते? पण होती तुम्हाला सुट्टी म्हणून म्हटलं आपलं जाऊन यावं ना. आई रडत. आई, काय झालं तुम्हाला रडायला? अगं आई काय झालं? आई, कृष्णा, मी उद्यापासून रवीकडे राहायला जाणार आहे. अगं आई पण काय झालं? अगं आम्ही काही बोललो पण नाही. अगं तू बोलली काय आईला काही? अहो नाही. मग माझ्याकडून काय चुकलं का? तुझ्याकडून काही नाही चुकलं रे. मग आई का जायचंय तुला त्याच्याकडं? मला रवी भेटला होता रस्त्यात. तुम्हाला म्हटलं तू माझ्यासाठी काय केलंस? तू दोघं पोरांमध्ये भेदभाव केलास, मला झोपडीत ठेवलंस आणि त्याला बंगल्यात. खरंच ना चुकलं का रे? मी दोघांसाठी सारखंच केलं रे, पण त्याच्या वागणुकीमुळे तो तिथं राहते. तू शिकला म्हणून बंगल्यात राहत, त्यात माझी चुकी आहे का रे कृष्णा? सांग ना. हे बघ आई, त्याला लाज वाटायला पाहिजे होती. खुशाला आईला विचारतो माझ्यासाठी काय केलं म्हणून. शिकायच्या वयात टोकारपणा करीत फिरला त्यो. आज जर शिकला असता त्यो तर नोकरी असते त्याच्याकडे बी बंगला असता. आणि तो बोलला म्हणून तू त्याच्याकडे जाऊ नको, तुला आताच सांगतोय. आणि तू चल माझ्यासोबत, बोलतो मी त्याला काय बोलायचं ती. त्याला आता कळलं होय लग्न झाले आईने काय केलं माझ्यासाठी. आतापर्यंत नाही कळलं. जेव्हा तू शिक म्हणत होते ना तेव्हा शिकला नाही. ही त्याची चूक आहे ना, त्याला आज भोग भोगावं लागते. तू चल, मी बोलतो राहायला काय बोलायची ती. आणि तू रडू बिडू नको, तुला आता सांगतोय. म्हातारपणा दिलं मजा करायची आता, तो रडायचं नाही. पुसते डोळे, चल. काय रे, काय बोलला तू आईला? काय केलं माझ्यासाठी हेच विचारलं? अरे तुला तरी सांभाळायला बाप होता रे. जेव्हा माझा जन्म झाला ना तेव्हा मला बाप बी नव्हता. तरी लहानाचा मोठा या आईनं केलं, वाढवलं, शिकवलं. मी नोकरी लागलो म्हणून आज माझ्याकडे बंगला आहे.
बाप असताना शिकायच्या वयात तू शिकला नाही, टोकारपणा करीत फिरला, 10वीला दारू पित होता वहिनी हो. म्हणून याची ही वेळ आलेली आहे. आणि याला जवळ का करत नाही माहिती का? याच्या टोकारपणामुळं आम्हाला वाटलं लग्न झालं तरी याला सुधरल. याच्या सगळ्यात जास्त जमीन नावावर काय माहिती का? उद्या हा दारू पिऊन विकून खाईन म्हणून याच्याकडे जमीन कमी आहे. नाही तर नोकरी असताना मला एवढी जमिनीची काय गरज आहे? आणि रवी, कोणत्याच आईला मुलं वेगळी नसतात रे, आणि कोणतीच आई चुकीची नसते. आई कधीच चुकत नाही, चुकतात ती फक्त पोरच. चुकलो आई, माझ्याकडून लई मोठी चूक झाली. मी असं तुला बोलायला नव्हतं पाहिजे. तिला माहित नाही ना ग आई, मी मागे काय केलंय काय नाही. चुका केल्या मी, पण आता या चुका जर मी हिला सांगत बसलो असतो तर हे सोडून गेले असते ना मला माहेर. तर तिला फक्त दिसत होतं बारका भाऊ मोठा झालाय, मोठ्या भावाकडे काहीच नाही, लोक नावं ठेवतात. म्हणून पण तितका चुकीचं आहे ग. आज जे बोलायचं नव्हतं तेच बोलून गेलो. माफ कर बाई. मला वाटतं आई त्याची चूक त्याच्या लक्षात आलेली, आणि माणूसच चुकीचा पुतळा असतो नाही का? तुला जर खरंच सुधारायचं असेल ना, माझ्या नावावर एकही तुकडा नको, सगळी जमीन तो नावावर करून टाकतो. शेती करा आणि सुखानं राहा, आणि सगळे एकत्र राहू बंगल्यात. फक्त एवढीच इच्छा आहे, तू सुधार. सगळं गाव नाव ठेवत असताना मलाही वाईट वाटायचंच ना. मोठा भाऊ वेगळा राहतोय, लहान भाऊ बंगला बांधून वेगळा राहतोय. हा, पण तुलाही कष्टाची जाणीव झालीच पाहिजे आणि तू सुधारला पाहिजे, एवढीच इच्छा होती, दुसरं काय. बंद सगळं, फक्त शेतीत कष्ट करणं. तू शेती सांभाळ, मी नोकरी सांभाळतो, आणि सगळे आनंदाने राहू नाही का? नक्की. हा वहिनी, आता तुम्ही झोपडीत नाही, आपल्या बंगल्यात राहायचं. आणि हो बंगला तुमचंच आहे, आमचं काय नाही वय आई. हा, सगळे एकत्र राहू आनंदाने. चला, आणि 8 दिवस सुट्टी आहे. आता आई या तुम्ही दोघे सगळे मिळून फिरायला जाऊ. आता कळलं ना, असं एकत्र कुटुंब पाहिजे नाही का? हो, चला चला जाऊ बाई. चला. हो.